हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सकाळी तुम्हाला सांगितलेलंच आहे, ग्रुपवरती मेसेज टाकला, टेलिग्रामवरती टाकला, यूट्यूब कम्युनिटी पोस्टवरती पण टाकलेलं आहे की आज शिक्षण मंत्र्यांची भेट झालेली आहे सकाळी सकाळी माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या निवासस्थानी मालेगाव येथे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ ज्याचे संस्थापक अध्यक्ष साजिद निसार सर जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही भेट झालेली आहे. याची माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. याच्यात काय चर्चा झाली, जवळपास खूप वेळ सविस्तर चर्चा झालेली आहे. ते सर्व मुद्दे असतील. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, ठीक आहे, ह्या संघटनेकडनं मला आमंत्रित करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना जे संदीप कांबळे सर आहेत यांच्या प्रतिनिधी म्हणून मी तिकडे गेलेलो आहे. त्या संदर्भामध्ये खूप काही विषय जे होते आपल्या भरतीशी अनुसरून त्या संदर्भात मी तुम्हाला ह्या माहितीत याच्यामध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच ऑथेंटिक आणि सत्य माहिती मी पुण्यातून देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो, ठीक आहे. तर जास्त वेळ घेत नाही, सर्वप्रथम आज ज्या कार्यक्रमाला मी गेलो त्या कार्यक्रमासंदर्भात मी तपशील सांगणार आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये माननीय शिक्षण मंत्री साहेबांची जी भेटी इतिवृत्तांत मी सांगणार आहे मित्रांनो. पहिला आज मुद्दा होता मित्रांनो, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना जी आहे, दोन संघटना होत्या आज. उर्दू माध्यमाच्या दोन्ही संघटनांना खूप उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये पहिला मुद्दा, आज जो कार्यक्रम झालेला आहे आबिदा इनामदार, जो पी इनामदार विद्यापीठ आहे पुण्यामध्ये, तिथे कार्यक्रम होता. सविस्तर तिथे गेल्याच्यानंतर मित्रांनो, शिक्षक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील खूप तज्ज्ञ व्यक्ती तिथे आलेले होते. स्वतः आबिदा इनामदार मॅडम यांनी खूप मोठ्या पद्धतीनं गाईड केलेलं आहे संदर्भामध्ये. आणि माझा जो मुद्दा होता तो मुद्दा मी त्यांना सविस्तर पटवून सांगितलेला आहे. 50 प्रेफरन्स असतील आणि उर्दू माध्यमातल्या किंवा मराठी माध्यमातल्या इतर ज्या शाळा आहेत ते पोर्टलवर जास्तीत जास्त कशा देण्यात येतील, पोर्टल साठी आणि संस्थेच्या जागा जास्तीत जास्त कशा येतील, ज्या शैक्षणिक संकुलामध्ये खूप शाळा आहेत त्यांच्या पोर्टल जागा कशा येतील मराठी माध्यमाच्या, यासाठी मी पाठपुरावा केलेला मित्रांनो. आज तो मुद्दा मी तिथं अधिवेशनामध्ये, म्हणजे त्यांच्या त्या एक दिवसीय अधिवेशन जो होता त्यांचा, ते मी उपस्थित केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील खूप मान्यवर सहसंचालक हारून अत्तार साहेब असतील, अनुराधा ओक मॅडम असतील किंवा इतर तज्ज्ञ मंडळी पण तिथे आलेल्या होत्या. त्यांच्याशी पण त्यांना पण ऐकण्याचा योग आला. आणि आपले मुद्दे जे 50 प्रेफरन्स असतील किंवा जास्तीत जास्त जागांची भरती असेल, भरती प्रक्रिया जलदगतीने कशा पार पाडण्यात येईल, हे सर्व सविस्तर मुद्दे मी तिथं सांगितलेले आहे. आणि ह्याच्या अगोदर आम्ही महाराष्ट्रात जे परीक्षा परिषद असेल, शिक्षण आयुक्त कार्यालय असेल, तिथं आम्ही स्वतः सहसंचालक साहेबांना भेटत असतो, हे स्वतः व्यक्ती भेटत असतो आणि सर्व जर आम्ही भेटतच असतो या संदर्भामध्ये तिथे पण त्यांना भेटण्याचा योग आला. त्यामुळे मित्रांनो एकंदरीत हा आपला मुद्दा जो आहे तो आपला जो 50 प्रेफरन्स असेल आपल्या शैक्षणिक क्षेत्रामधील किंवा शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा कशा येतील, हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना यांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला आमंत्रित केलेले आपले मुद्दे तिथे समजून घेतले, आपल्याला तिथं बोलण्याची संधी दिली. त्यामुळं इथं मी त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी आपल्याला आमंत्रित केले त्यामुळे, ठीक आहे. आणि सविस्तरपणे तिथं मी एकटा गेल्यामुळे मला काही गोष्टी करता आलेल्या नाही, फोटो असतील इतर, पण मी कम्युनिटी पोस्टवर फोटो टाकलेलीच आहे, रेकॉर्डिंग करता आलेलं नाही. पण जे मी झालेलं ते तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो. तिथं खूप शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले काम करण्यात त्यांना अवॉर्ड पुरस्कार पण गौरवित करण्यात आलेला आहे. जे चांगलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून चांगले काम करत आहेत, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श संस्था पुरस्कार, असे खूप पुरस्कारांनी तिथं कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो, ठीक आहे. अशा पद्धतीनं आणि भविष्यात जेव्हा त्या संघटनेमध्ये कडनं किंवा इतर ज्या गोष्टी असतील, आम्ही त्यांना पाठपुरावा असतील, मंत्रालय स्तरावर भेटी असतील, अधिकाऱ्यांवर सोबतच्या भेटी असतील, आम्ही त्यांच्यासोबत करणारच आहोत मित्रांनो, ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं आजचा कार्यक्रमाची इतिवृत्त तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, मालेगावला आपण भेटल्याच्या नंतर मालेगावला माननीय साजिद निसार सर जे आहेत, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, आज दोन्ही उर्दू शिक्षक संघटनांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रतिनिधी म्हणून पण मी काम केलं, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना याच्या थ्रू मी गेलेलंच होतो आज सकाळी. दुसरा मुद्दा आता आहे, साजिद निसार साहेबांनी काय शिक्षण मंत्र्यांना भेटल्यानंतर इतिवृत्त काय आहे, तिथली माहिती काय झाली, आपण आज पाठपुरावा काय केला. आम्ही शेवटपर्यंत मित्रांनो 50 प्रेफरन्स हा जो नियम आहे हा चुकीचा आहे, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतच आहोत, करणारच आहोत, त्या संदर्भात मी सांगतोय. आणि तेच अनुसरून आम्ही ग्राउंडवर काम करणारे लोक आहे, ठीक आहे. एकदा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, ठीक आहे. तुम्हाला अशीच माहिती मी देतच राहील. करू शकता तुम्ही, एवढं तरी करू शकता, दुसऱ्यासारखं नाही आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, एक सामान्य अभिनेतारक म्हणून हे महत्त्वाचा विषय मित्रांनो, ठीक आहे. आता बघा, मालेगावला जेव्हा साहेबांनी सकाळी त्यांच्या बंगल्यावर भेट झालेली आहे, त्या भेटीमध्ये काय काय झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो 50 प्रेफरन्सचा.
मागच्या शनिवारी तुम्हाला सांगितलं होतं की भेट झाली होती, ते त्यांना आता रिमाइंड करून दिलेले आहेत. परत साहेबांना भेटले, आज सविस्तर चर्चा झालेली आहे. त्यांच्याकडे खूप वेळ होता, आज निवांत होते, रविवारी घरी होते, तर भेट झाली असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की हा मुद्दा आम्ही मार्गी लावू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ते करत असताना त्यांनी तिथूनच डायरेक्ट माननीय शिक्षण आयुक्त साहेब आपले आहेत त्यांना डायरेक्ट कॉल केला. त्यांना स्वतः त्यांनी विनंती केली की आयुक्त स्तरावरनं जे पण काही जी आरला घेऊन हालचाली चालू आहेत त्या संदर्भात तुम्ही जे आहे ते अहवाल पाठवा. हा एक अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा क्लिअर म्हणजे त्यांनी केलेला आहे. दुसरा कॉल गेलेला आहे माननीय उपसचिव साहेब जे आपले शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहे, शिक्षण क्षेत्रांचं त्यांच्यावर काम आहे, माकणे साहेब, त्यांना डायरेक्ट कॉल केलेला आहे. आणि मंत्रालय स्तरावरनं जो इतिवर्त आहे की मंत्रालय स्तरावरनं याच्यावर कार्यवाही चालू आहे आणि याच्यावर आम्ही काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेणार आहोत साहेब, असं त्यांनी स्वतः शिक्षण मंत्र्यांना फोनवरती सांगितलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट म्हणजे साजिद निसार साहेबांनी तिथे बसून त्यांना फोन लावायला लावला. विचार करा, हे आमचं काम करण्याची शैली आहे. म्हणजे त्यांना विनंती करून माननीय शिक्षण मंत्र्याकडे सर्व अधिकारी आहेत, आपले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, त्यांच्याच हाताखाली सर्व भरती होत असते, हे सर्वांना मान्य आहे. इथं कोणी कुणाचं नाही मित्रांनो, फक्त काम करणं महत्त्वाचं आहे. कुणाला काय क्रेडिट घ्यायचं बिंदास घ्या, कुणाला काय नेते आमदार खासदार व्हायचं बिंदास व्हा, काय आमच्याकडनं खूप शुभेच्छा तुम्हाला, पण ग्राउंडवर काम करणं आमची तेवढीच तुम्हाला विनंती आहे. काय आम्ही कुणाला काही करत नाही, तुम्हाला आपण आमच्या पद्धतीनं काम करतोय, हे आमच्या काम करण्याची डायरेक्ट शैली आहे. आम्ही डायरेक्ट मंत्री स्तरावरनं भेटतो, डायरेक्ट एका दिवसात आम्ही प्रयत्न करतो. आम्ही प्रयत्न तरी करतोय, कमीत कमी हवाबाजी करत नाही, कारण आम्ही आकाशात तारे मनोरे बांधत नाही. ठीक आहे, मला हे सांगायचं होतं. आणि फक्त एकच आहे मित्रांनो की आज त्यांनी डायरेक्ट भेटले, पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय झाला मित्रांनो, जास्तीत जास्त जागा कशा येतील याच्यासाठी संसमान्यता होणं गरजेचं होतं. अजून खूप ठिकाणच्या संसमान्यता झालेल्या नाहीत, महानगरपालिका स्तरावर असेल किंवा जिल्हा परिषद स्तरावर असतील, संसमान्यता झालेल्या नाहीत, क्लिअर सांगतोय. तर त्या संसमान्यता लवकरात लवकर क्लिअर कशा होतील आणि जास्तीत जास्त जागा कशा पोर्टलवर अपलोड होतील, आणि ह्या सर्वसाठी दुसरा मुद्दा त्यांनी विनंती केली. त्याच्यावर 100% त्यांचे पीएने तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले, म्हणजे त्यांनी सहकार्याने सांगितले की याच्यावर आम्ही त्यांना निर्देश देत आहोत. शिक्षण आयुक्त स्तरावरनं पण निर्देश जाणार आहेत. तुम्ही एका दिवसात तरी बातमी म्हणजे बुलेटिन पाहणारच आहात, ते तुम्हाला सांगतोय. आणि तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो की भुसे साहेबांना भेटल्याच्या नंतर रिटायरमेंट जो 31 मे पर्यंत जो डाटा दिलेला आहे तो डाटा ॲड करावा. काही संस्था काही झडपी हे ॲड करणार नाहीत. ठीक आहे, फक्त संसमान्यता 25-26 नुसार जागा देतील, ते पण आम्ही एक क्लॉज त्याच्यामध्ये ॲड करायला लावला. आणि सरांना विनंती केली की सर तुम्ही हा मुद्दा त्यांना सांगा. त्यांनी तिथं पण सांगितले, ते पण पॉझिटिव्ह सांगितलेले आहे. आणि सर्वात आहे मित्रांनो, उर्दू मीडियमसाठी हे सर्व आहेतच, पण मराठी मीडियमसाठी सर्व मीडियमसाठीचं काम चालू आहे, कोणत्या एका मीडियमसाठी काम चालू नाही. पण आता फक्त एक मुद्दा जो आहे तो उर्दू मीडियमसाठीचा आहे, तो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, तो आहे आयसोलेटचा. आयसोलेटमध्ये तुम्हाला काय मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर केलेलंच आहे, जे फक्त 10वीचं माध्यम चेंज करून एक उर्दू हा पेपर देऊन कसं तरी कॉपी करून ते माध्यम चेंज करून उर्दू मीडियमवर लागतात, जे मराठी किंवा उर्दू कन्नड मराठी कन्नड इतर सर्व माध्यमाची मुलं असतात. आणि ते तिथं ज्यावर लागल्यामुळं काय होते माहिती का, त्यांना उर्दू शिकवता येत नाही, पण त्याची निवड होते. अशी खूप लोक लागलेले आहेत मित्रांनो बोगसमध्ये, त्यांना उर्दू शाळेवर शिकवता येत नाही, पण तिथली शाळा व्यवस्थापन समिती, शाळा कृती समितीची शाळा असतात जिल्हा परिषद, त्या शाळेवर निर्णय करणे त्यांनी अविश्वास ठराव, ग्रामपंचायत सभेमध्ये अविश्वास ठराव मांडून त्या शिक्षकांना बाहेर काढलेले आहेत. आणि पण त्यांना जॉईनिंग भेटलेलं आहे. हा चुकीचा नियम मित्रांनो, ह्या संदर्भामध्ये आम्ही ती मागणी केलेली आहे. आणि इथून सांगतो, जे कोणी आयसोलेट सर्टिफिकेट काढलेले आहेत ते यावेळेस वाचणार नाहीत, ते 100% भरतीतून बाद होतील, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पहा तुम्ही म्हणत असाल हे काय म्हणताय सर, पण बघा मागच्या वेळी जे झाले ते आता चूक होणार नाही, कारण ह्याच्यामध्ये खूप संख्या कमी आहे. असं नाही आहे की सर्व मराठी माध्यमाचे नुकसान होते. मराठी माध्यमात काही जे मायनॉरिटी लोक आहेत त्यांचा हे विषय आहे, सर्व मराठी माध्यमाचे इतर समाजातल्या लोकांचा विषय नाही आहे मित्रांनो. हा तुम्ही म्हणा सर हे काय चालू आहे, मराठीमध्ये जे मायनॉरिटी लोक आहेत मराठी माध्यमातून पास झालेले, उदाहरणार्थ मी, ठीक आहे असे, पण मी आयसोलेट नाही, क्लिअर करतो. आणि हे सर्व आयसोलेट सर्टिफिकेट काढल्यामुळे खूप बोगस मुलं लागलेले आहेत भरतीमध्ये उर्दू माध्यमावर, जे की संस्था येत नाहीत त्यांच्या सोसायटी संस्था, ते फक्त जिल्हा परिषद नगर परिषदेवर अवलंबून असतात ते विद्यार्थी. त्यांची जागा जर तुम्ही अशा हक्काने खाली तर तुम्ही काय शिक्षक होणार, आयुष्यभर तुम्ही घरी बसून पगार घेणार, जे तुम्हाला शिकवता येत नाही उर्दू, त्याला ज्याचं उर्दूचं ऊ येत नाही तुम्ही उर्दू शिकवताय, म्हणजे कसं ते चुकतंय कुठेतरी. हा नियम चुकीचा आहे, याला 100% माझा विरोध आहे. त्यामुळं हा एक मुद्दा आम्ही तिथं मांडलेला आहे आणि त्याच्यावर 100% मार्ग निकाली निघेल असतो. आणि ही संघटना स्वतः हायकोर्टमध्ये गेलेली आहे आणि एक याचिका त्याच्यावर पडलेली आहे असं स्वतः भुसे साहेबांनी सांगितलेलं आहे. हा कोर्ट केस आहे, याच्यावरती केस पडलेला आहे, त्यामुळं त्याचा लवकर निर्णय येईल. आणि त्याच्या निर्णय जर आमच्या ह्याच्यामध्ये सांगायचे तर अखत्रित यावं म्हणून आम्ही शासनाला म्हणजे कोर्टाला आम्ही विनंती करतो, असं स्वतः भुसे साहेबांनी सांगितलं. मित्रांनो त्याच्यावर एक केस पडलेली आहे ऑलरेडी. जर समजा वेळ आलीच तर या अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ याच्याकडे अजून एक याचिका पडणारच आहे त्याच्यावरती, आणि या सर्व लोकांना बाहेर काढणार आहेत ते.
हे तुम्हाला अजून आवडून सांगतो, जे पण आयसोलेटेड आहेत समजून जा तुम्ही काय म्हणायचं ते मला. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आज घेऊन दादापूर साहेबांपर्यंत आम्ही गेलेलो होतो. त्याच्यामध्ये जास्त जागांचं असेल, 50 प्रेफरन्स असतील, त्याला विरोध असेल, त्यानंतर बाकीचे जे GR मध्ये इतर त्रुटी या काही आहेत, ठीक आहे, हे एकच त्रुटी आपल्याला वाटली म्हणून आपण हा मुद्दा प्रकर्षाने मंत्रीस्तरावर आपण हे करत आहोत. आणि स्वतः त्यांनी फोन करून ह्या गोष्टी सांगितलेल्या असल्यामुळे हे आपल्याला खूप गरजेचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये साजी निसार सरांसोबत कालच रात्री माननीय संदीप कांबळे सरांसोबत यांची मीटिंग झाली आमची. आम्ही ग्रुपमध्ये मीटिंग केलेली आहे. ह्याच्यामध्ये अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, त्याच्यानंतर आमची युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटना मराठी माध्यमासाठी संदीप कांबळे सरांची काम करत असते. आम्ही एकत्र मिळून काम करतोय. एकच उद्देश आहे त्याचा, ते आहे जास्त जागा येणे, सर्व माध्यमाच्या जागा येणं. हे कोणत्या एका संघटनेसाठी किंवा एका माध्यमासाठी, एका प्रवर्गासाठी, एका जातीसाठी विषय नाहीये. सर्व समाजासाठी, सर्व विषयासाठी, सर्व माध्यमासाठी, सर्व प्रवर्गासाठी हे आम्ही काम करणारे एकत्र कोलॅबरेशन करून काम करतोय, मिळून काम करतोय. कोलॅबरेशन म्हणजे मिळून काम करतोय. मिळून इथं संघटना ही बाजूला ठेवा, जागा हे जास्त येणं महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त बेरोजगार मुलं लागणं गरजेचं आहे. हा आमचा उद्देश आहे मित्रांनो. आम्ही शिक्षण मंत्र्यांना भेटतोय, शिक्षण आयुक्त स्तरावरून अधिकाऱ्यांना भेटतोय. एकच उद्देश आहे की आम्ही जास्त जागा आणतो, जागा आणण्यासाठी प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त कशा फायदा होईल मुलांचा, जास्तीत जास्त मुलं कशी लागतील. आम्ही आश्वासन पोकळ देत नाही. आम्हाला नेता व्हायचं नाही, आम्हाला लागायचं आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आणि कुणाला नेते व्हायचं बिंदास नेते व्हा, कुणाला आमदार खासदार व्हायचं बिंदास आमदार खासदार व्हा. ज्यांचा भरतीशी संबंध नाही त्यांनी येऊन आमच्यावर टीका करता बिंदास करा, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही असंच काम करत राहणार. ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्हाला जे करायचं ते करतो. ठीक आहे, एकच एवढं सांगायचं होतं. आणि मी अशा कमेंट्सला, अशा निगेटिव्हला, माझ्यावर ट्रोल करणारा मला काय वाटत नाही. मला हसणं येते, क्यू येते या गोष्टीवरती की एवढे मोठे मोठे लोक माझ्यावर, ज्यांना आम्ही मोठे केले असं ते म्हणतात. पण जे आता काय बोलणार, मला तो विषय करायचंच नाही. आम्ही तुम्हाला मोठे केले, तुम्ही नेते आहात, नाही तर तुम्ही कुठले नेते. ठीक आहे, त्यामुळे कोणता काही विषय नाही, मला कोणाला काही बोलायचं नाही. आणि मला क्यू येते या गोष्टीवर की तुम्ही माझ्यावर ट्रोल करता, मला काही फरक पडत नाही. बिंदास ट्रोल करा. त्यामुळे तुम्ही माझा यूट्यूब आणि सर्व जे यूट्यूबसाठी भीक मागत आहेत ते मला यूट्यूबसोबत बोलत आहेत. मला यूट्यूबची गरज नाही, मी दुसरं यूट्यूब चॅनल काढणार परत. यूट्यूब एकच माध्यम आहे की जास्तीत जास्त बोलता आलं पाहिजे, सर्वांपर्यंत जाता आला पाहिजे म्हणून यूट्यूब चॅनल आहे. आणि अशाच पद्धतीनं आजची माहिती मी सांगत आहेत. आणि माझं कोणालाच मन दुखण्याचा उद्देश नाही मित्रांनो. फक्त तुम्ही एवढंच हे करा की जे प्रामाणिक काम करत आहेत त्यांना साथ द्या आणि प्रयत्न जास्तीत जास्त कसे येतील, आपण नोकरी कशी लागू हे तुम्ही ठरवा. फक्त कोणाचे मांडलिक होऊ नका, हा नेता माझा असं कंपॅरिझन करू नका. जो कोणी चांगलं काम करतो त्याला साथ द्या, हे एवढं मला सांगायचं होतं. आणि मला जे कोणी विरोध करतात बिंदास करा, मला काही फरक पडत नाही, एका वाक्यात सांगतो. ठीक आहे, आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी प्रयत्न करतच राहणार, मी थांबणार नाही हे तुम्हाला सांगतोय. आणि मित्रांनो, ज्या घडामोडी झालेल्या आहेत माननीय मंत्रिस्तरावरून भेटल्याच्या नंतर आणि आज जे कॉन्फरन्समध्ये झालेल्या गोष्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटल्याच्या नंतर ह्या इतिवृत्त असा होता. जो कोणी नवीन असेल तर मित्रापर्यंत पाठवा, शेअर करा, जेणेकरून आम्हाला पण लक्षात येईल की मुलं पाहत आहेत, त्यांच्यापर्यंत आमचे काम करण्याची पद्धत काय असे कळेल. कसं आहे माहिती आहे का, त्यांना न कळल्यामुळे ते मुलांना आपल्याला काही मला बोलत असतात. मला काही वाटत नाही, बोला, पण तुमच्या ते अज्ञान आहे. तुम्ही जो पूर्ण माहिती घ्या. आम्ही प्रयत्न करतोय, आम्हाला नेता व्हायचं नाही, आम्हाला लागायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे परत क्लिअर करतोय. आणि त्यामुळे ना मित्रांनो की तुम्ही फक्त एवढंच प्रयत्न करा की तुम्ही स्वतः स्वार्थी बना. तुम्हाला लागायचं कसं यासाठी प्रयत्न करा, हे मी तुम्हाला सांगतो आवर्जून. ठीक आहे, बाकीचं काही राजकारण बाजूला ठेवा, सर्व गोष्टी. आणि मी स्वतः म्हणजे संदीप कांबळे सर असतील, साजी निसार सर आहेत, रात्री खूप वेळ त्यांची चर्चा झाली. म्हणजे आम्ही मिळून काम करतोय. आम्ही तर जात धर्म पंथ वंश लिंग असं काहीच मानत नाही. ज्यांनी संविधान वाचले त्यांनी एकदा वाचून घ्यावं. संविधानामध्ये सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत. कलम भारतीय फंडामेंटल राईट वाचून घ्या, तुम्ही फंडामेंटल ड्युटीज वाचून घ्या. ठीक आहे, हे सर्व गोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल मित्रांनो. एवढं सांगायचं होतं. आपली एकच जात आहे, ती आहे शिक्षक. त्यामुळे ही एकच जात माना, बाकी काहीच मानू नका, मी एवढी मला विनंती करतोय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडले असेल तर शेअर करा, आवडलं नसेल तरी करा, तुमच्या पद्धतीनं पहा मित्रांनो. ठीक आहे, मी इतका तुर्तास एवढंच थांबतो. एवढंच मला आजची बद्दल माहिती सांगायचं होतं. ठीक आहे, धन्यवाद.